कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी आमदार स्नेहलताताई बिपिन दादा कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे या सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्या सपत्नी रेणुकाताई विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीत महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होम मिनिस्टर या कार्यक्रमाला उपस्थित राहून कोळपेवाडी येथील रहिवासी असलेले व सध्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र निवृत्ती पाटील कोळपे यांच्या सपत्नी स्वातीताई राजेंद्र कोळपे व दुसऱ्या महिला संचालिका पानगवाणी तसेच कोळपेवाडीच्या प्रथम महिला सरपंच शारदाताई बाळासाहेब कोळपे तसेच सर्व पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ व महिला भगिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या निमित्ताने होम मिनिस्टर पैठणीचा प्रथम क्रमांक पटकावलेल्या कोळगाव थडी येथील रहिवासी असलेल्या महिला पोलीस पाटील राऊतताई यांनी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरल्या, तर दुसऱ्या कोळपेवाडी येथील रहिवासी असलेल्या लकडेताई यांनी होम मिनिस्टर पैठणीचा दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. असे एकूण 5 महिला भगिनींना रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते होम मिनिस्टर पैठणी साडीचे बक्षीस वितरण करण्यात आले. रेणुकाताई कोल्हे यांचा शारदाताई कोळपे यांच्या हस्ते सत्कार साडी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. अशा कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमधील काही हिरकणी महिलांचा उत्साह द्विगुणित होऊन ग्रामीण भागातील महिलांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कोल्हे कुटुंब दरवर्षी काही ना काही समाजाला प्रबोधन करून प्रेरणा देण्याचे काम करत आलेले आहे. यावर्षी देखील खेळ पैठणी या कार्यक्रमाला सर्व कोळपेवाडी परिसरातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक माहेगाव, शहाजापूर, गौतमनगर, कोळगाव थडी येथील सर्व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे अहमदनगर जिल्हा उपसंपादक समाजभूषण डॉक्टर तानाजी लामखडे मामा व नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे कोपरगाव तालुका प्रमुख नामदेवराव कोळपे व इतर सर्व पंचक्रोशीतील पत्रकार माणिकराव उगले व इतर मान्यवर पुरुष महिला उपस्थित होत्या. नाशिक लोकशाही न्यूजसाठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे, अहमदनगर.